हॅलो फ्रेंड्स, रुपी अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज अगदी झटपट होणाऱ्या अशा चकलीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. ह्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या भाजणीची गरज नाही किंवा कोणत्याही डाळींची गरज नाही. खूप झटपट होतात हे चकल्या आणि चवीलाही अगदी तितक्याच छान लागतात. तर मुलांसाठी तुम्हाला ही रेसिपी खूप छान आहे. तर ह्यासाठी आपण गव्हाचं आणि मैद्याचं पिठाचा वापर करणार आहे. आता ही दोन्ही पिठं आपण समप्रमाणात घ्यायची. तर हे मोजण्यासाठी आपण कोणत्याही वाटीचा किंवा ग्लासचा वापर करू शकता. तर इथे मी एक मोठी वाटी मैद्याचं पीठ घेतले आणि एक मोठी वाटी सेम त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतले, जे आपण चपातीसाठी वापरतो ते. आता हे पीठ एका सुती कापडामध्ये बांधून घ्यायचे व्यवस्थित आणि 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्यात कुकरमध्ये. कुकर थंड झाला की मग खोलायचं. ह्या पद्धतीने आपलं पीठ तयार होतं. त्यामध्येच मी एक अर्धी वाटी मुगाची डाळ शिजायला घातली होती. तर ही मुगाची डाळ आपण ह्या चकल्यांसाठी वापरणार आहे. तर आता तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्याच्या सहाय्याने आपण हे पीठ फोडून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे, किंवा ह्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्याकडे किसणी असेल तर किसणीवरती ते किसून घेतलं तरी अगदी फाईन होतं. आणि नंतर ते आपल्याला चाळून घ्यायचे. चाळून ह्यासाठी घ्यायचे की आपल्याला अजिबात ह्या पिठामध्ये गठेडा नको आहेत, अगदी स्मूथ असं टेक्स्चर आलं पाहिजे. ह्या चकल्या अगदी झटपट होतात आणि चवीलाही तितक्या छान लागतात. अगदी तुम्ही बाहेरच्या चकल्या आणता विकत, अगदी तशा ह्या चकल्या होतात. पण ह्या करताना सगळ्यात प्रथम म्हणजे मैदा अगदी फ्रेश वापरायचा, चांगल्या क्वालिटीचा मैदा वापरायचा, जेणेकरून आपल्या चकल्या फसत नाही. जर मैदा खूप जुना असेल तर चकल्या नरम पडायला सुरुवात होते. तर आता इथे आपण कोणत्याही प्रकारचा मोहन वापरणार नाहीये, तेलाचं किंवा तुपाचं किंवा बटरचं. आता इथे ह्या चकलीसाठी मी घरी केलेला मसाला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर विकतचा मसालाही वापरलाय. तर घरी केलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला जिरं, 1 चमचा जिरं घ्यायचंय, अर्धा चमचा ओवा घ्यायचाय, हिरवी किंवा लाल मिरची तुम्हाला जी आवडत असेल ती, आणि जर लाल मिरची असेल तर ती तुम्ही भिजत घालायची आणि मग वापरायची, किंवा मग लाल तिखट टाकायचे किंवा लाल मिरची वापरायची, भिजत घालून वापरायची. तिथे तुम्ही कोथिंबीरचाही वापर करू शकता आणि थोडीशी बडीशेप टाकायची आहे. हे सगळं अगदी बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे. आता लसणाचं प्रमाण तुम्हाला कितपत आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करायचे, पण लसूण भरपूर घातला तरीही त्याची टेस्ट खूप छान येते. तर हा मसाला आपण घरी वाटून घ्यायचा आणि मग त्याच्यात टाकायचा. ह्याने खूप सुंदरशी चव येते. एक मस्त फक्त लाल तिखट टाकून चकल्या केल्यावर तरची टेस्ट आणि मसाला वाटून केल्याची टेस्टमध्ये खूप फरक पडतो. तुम्ही तर नक्की एकदा या पद्धतीने चकल्या ट्राय करा. आता पीठ चाळून झालं. ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर जो मसाला आपण वाटला होता तो मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती फाईन असं वाटून घेतलेले मी हे ह्यामध्ये टाकायचं आहे. इथे पाणी टाकायची घाई करायची नाही आहे. डाळ जी आपण शिजवली त्यामध्ये आणि त्याच्या पाण्यामध्ये आपण पीठ मळून घ्यायचं. लागेल त्या आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये पाणी टाकणार आहे. आता हे पीठ खूप पातळ पण नाही मळायचे आणि खूप घट्ट पण नाही करायचे. अगदी म्हणजे त्याचे काटे पडतील इथपर्यंत ते पीठ घट्ट असलं पाहिजे, पण चिरफळ गेलं पण नाही पाहिजे किंवा तुकडेही पडले नाही पाहिजे आपल्या चकलीचे. या पद्धतीने म्हणतात ना, काटा काढायचा तर चकलीचा काढा, त्या पद्धतीने. त्यात इथे आपलं पीठ मळून झालेले, अगदी स्मूथ असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. आता ह्या चकली बनवताना सोऱ्यामध्ये जी आपण थाळी वापरतो त्याला खूप टोकदार किंवा काटेदार असे असली पाहिजे, जेणेकरून आपल्या चकलीलाही खूप छान काटे पडतात आणि बारीक असली पाहिजे ती. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की चकल्या सगळ्या करून ठेवायच्या नाहीयेत, नाही तर त्या सुकत आल्या की मग त्या तेलामध्ये टाकल्या की तेलामध्ये त्या सुटायला सुरुवात होते किंवा ते विरघळायला सुरुवात होते. त्यामुळे जसं जसं लागतील तशा चकल्या करत जायचं. चकल्या करायला घ्यायच्या आधी तेल तापायला ठेवायचं, तेल चांगलं चापून द्यायचं, मध्यम आचेवरती तेल तापायला ठेवायचं आणि गॅस कमी जास्त करायचा नाही. आता इथे चकल्या आपण आपण जितक्या मोठ्या किंवा लहान हवेत त्या साईजमध्ये करून घ्यायच्या आणि तळायच्या. 4-4, 5-5 चकल्या करून घ्यायच्या, जितकी आपली कढई मोठी त्या प्रमाणामध्ये, आणि तळून घ्यायच्या. तळत असतानाच दुसऱ्या चकल्या करायला घ्यायच्या. अजिबात करून घेऊन की ठेवायच्या नाहीत आणि झाकून ठेवायच्या नाहीत. तर चकल्या फसण्यामध्ये एवढेच काही गोष्टी असतात किंवा काही टिप्स आहेत ते लक्षात ठेवायचे. तुमच्या चकल्या अगदी छान होतील, कधीही फसणार नाहीत. तर लवकरच मी तुमच्याबरोबर भाजणीच्या चकल्याची ही रेसिपी शेअर करेन. पण आता दिवाळी नाहीये, पण अगदी काहीतरी मुलांना खावंसं वाटतं, त्यासाठी बनवले गेलेले हे पदार्थ आहेत की झटपट पण होतात आणि मुलांनाही खूप आवडतात. तर विकतचं नेहमी बाहेरचं आणून खाण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं.
तर आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण चकल्या तळून घ्यायच्यात. चकल्या तळताना खूप जास्त त्या फिरवायच्या नाही किंवा उलटपालट करायच्या नाहीयेत. आता जे बबल्स दिसतात तेलावरती ते पूर्ण सेटल होऊन द्यायचे. थोडे कमी झाले की मग आपण चकली पलटून घ्यायची. त्याच पद्धतीने ती 1 ते 2 मिनिटं एका साईडने होऊन द्यायची आणि मग चकल्या काढून घ्यायच्यात. अगदी चकल्या व्यवस्थित करून घ्यायच्यात. कुठेही कच्च्या राहणार नाही ह्याची काळजी घ्यायची. तर अशाच पद्धतीने आपण आपल्या सगळ्या चकल्या करून घेणार आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि आम्हाला सांगा की तुमच्या चकल्या कशा झाल्या आणि तुम्हाला आवडल्या की नाही आवडल्या. आणि हो, जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी भेटूया परत. बाय.